भूते गण गण गणात भूते गण गण गणात भूते। स्वामी गजानना गजानना हो शेगावीच्या गजानना। स्वामी गजानना गजानना हो शेगावीच्या गजानना। स्वामी गजानना गजानना हो शेगावीच्या गजानना। कीर्तन रंगी तन मन हरपे कीर्तन रंगी तन मन हरपे नाम मुखाने म्हणा म्हणा नाम मुखाने म्हणा म्हणा। स्वामी गजानना गजानना हो शेगावीच्या गजानना। स्वामी गजानना गजानना हो शेगावीच्या गजानना। वऱ्हाडातल्या शेगावी हो वऱ्हाडातल्या वऱ्हाडातल्या शेगावी हो संत रत्नही लखलखले। वऱ्हाडातल्या शेगावी हो संत रत्नही लखलखले। गण गण गणात बोते म्हणुनी गण गण गणात बोते म्हणुनी। ज्ञानसूत्र जगतास दिले अंतर्ज्ञानी अंतर्ज्ञानी अंतर्ज्ञानी। जय गजानन। मी अनघा पंडित डोंबिवली येथून आले आहे। जय गजानन। मी वृषाली संजय नवलकुंद मुलुंड येथून आहे। मी स्मिता कुलकर्णी, मी मुलुंड येथील एक साधक आहे गजानन महाराजांची। जय गजानन। नमस्कार, मी मिसेस शुभांगी रुमडे आणि माझी मैत्रीण सुनीता बने। आज आमच्या मुलुंड नगरीमध्ये हा जो गजानन महाराज भक्त मेळावा झाला तो अत्यंत भक्तिमय वातावरणात सकाळपासून आम्ही सगळेजण खूप भारावून गेलो होतो। आधी तयारी करतानाच आम्ही सर्वजण खूप उत्सुक होतो। हा जो एक्सपिरियन्स मी पहिल्यांदा हिने अटेंड तरी केलाय, मी हा पहिल्यांदाच घेतलाय, पण जबरदस्त। म्हणजे सगळे सारखे एकमेकांना भेटलेले आहेत इथे आणि इतके छान मान्यवर ऐकायला मिळाले की असं वाटलं होतं की आम्हीच आमच्या मंदिरात जाऊन मठात जाऊन महाराजांची आरती करतो, पूजा करतो, पण इथे आल्यावर ऐकलं आणि कळलं की आम्ही म्हणजे अगदी किस झडकी पत्ती, आम्ही काहीच करत नाही आहोत। म्हणजे हे जे सगळं ऐकून आम्हाला असं वाटलं की मुखोद्गत छोट्या मुलीचे 1 ते 21 हे बघून आज तर आम्ही थक्क झालो। 10व्या वर्षी हा एक्सपिरियन्स तिचा, म्हणजे रिअली आम्हाला असं रडायला येत होतं, अरे आपण समजत होतो आम्ही हे करतो आणि आम्ही ते करतो, पण आज आम्ही जमिनीवर आलोय पूर्ण। इतका छान एक्सपिरियन्स होता हा। अनेक मान्यवरांचे आम्हाला खूप छान विचार मार्गदर्शन ऐकायला मिळालं, मार्गदर्शन लाभलं, त्याबद्दल आम्ही सर्व आयोजकांचे खूप खूप ऋणी आहोत। संपूर्ण दिवसभर अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये आणि खूप सुंदर पद्धतीने मेळावा झाला। सर्व आयोजकांचेही आभार आणि श्री गजानन महाराजांच्या चरणी आमचा साष्टांग दंड। थँक्यू सो मच। ह्या असे ऑर्गनाईज होत राहिले तर आता आम्हाला असं वाटतं की 2-2, 3-3 दिवसही चालतील।
असं याचे वेध आम्हाला 3 महिन्यापासून लागलेले, कधी दिवस येतोय हा उजाडतोय वगैरे असं झालेलं. आणि खरंच खूप अप्रतिम मॅनेजमेंट इज सो वेल, अरेंजमेंट इज व्हेरी गुड, ऑसम. सगळ्यांचे आम्हाला एवढे प्रवचन ते त्यांचे ऐकायला मिळाले ना, बापरे. मला तर त्यांनी शेगावचं जे चित्र वर्णन केलं ना, ते आम्ही खरोखर तिथेच पोचलो. आम्हाला असं वाटलं खरोखर दर्शन घेऊन आलो. खूप सुंदर. आणि हा आता 1 दिवसाचा नव्हे तर 2 दिवसाचा तरी करावा फ्युचर मध्ये, एवढीच ही आमची गजानन इच्छा आहे. महाराजांची चरणी. आणि ह्या आजच्या या मेळाव्यामध्ये आम्हाला जो आनंद मिळालाय तो अतिशय अवर्णनीय आहे. आणि महाराजांची भक्ती अजून किती आपण समर्पित भावनेने करायला पाहिजे हे वेगवेगळे मान्यवर आले होते. त्यांच्या निवेदनातनं, त्यांच्या बोलण्यातनं आमच्यापर्यंत खूप पोहोचलेलं आहे. आजचा दिवस अतिशय चांगला होता. महाराजांच्या आशीर्वादाने आमचा हा जो मेळावा आहे, भक्त मेळावा, ह्याच्यासाठी आम्ही गेले 2 ते 3 महिने भरपूर प्रयत्न केले. बरीच त्याच्यामध्ये काही विघ्न आली, काही गोष्टी घडल्या, पण आपल्या सर्व भक्तांच्या सहकार्यामुळे आजचा हा मेळावा यशस्वी झाला. याकरता आयोजक म्हणून, समिती सेवक म्हणून सर्व भक्तांचे मनपूर्वक आभार मानतो. जय गजानन. महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आजचा दिवस अतिशय सुंदर गेला. आणि अस्मिताताई, मेघनाताई या सगळ्यांचा जो त्यांनी अनुभव सांगितले आणि त्यांचा जो कार्यक्रम होता तो अतिशय लक्षणीय होता. तर सगळ्यांना किती धन्यवाद देऊ. मी आयोजकांचे पण आभार मानतो की आम्हाला बोलवलं आणि आम्हाला सेवेचा आनंद दिलात. त्याबद्दल सगळ्या आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना समर्थ धन्यवाद सद्गुरु देतो. श्री गजानन महाराज की जय. आजचा हा मेळावा हा एक अवर्णनीय असा अनुभव होता. कसं आहे, अनेक महिने गेले, 2-3 महिने सगळे समितीचे सदस्य ह्या कार्यक्रमाची तयारी करत होतो आम्ही. आणि खूप अडचणी पण आल्या, पण ही खात्री होती की महाराज हा मेळावा घडवून आणतील. त्याप्रमाणे त्यांनी आज हा अतिशय सुंदर सोहळा, आम्हाला हे सुंदर स्थळ दिलं कार्यक्रमासाठी. इथल्या केटरिंगची अतिशय सुंदर व्यवस्था झाली, बसायची व्यवस्था सुंदर होती. मुख्य म्हणजे वक्त्यांकडून अतिशय सुंदर असं मार्गदर्शन मिळालं, जे आवश्यक होतं. पारायणाविषयी, महाराजांची भक्ती कशी करावी त्याविषयी सगळे वक्ते उत्तम बोलले. सगळ्यांनी सहयोग केलाय, सगळ्यांनी योगदान दिलेलं आहे, सेवा केलेली आहे आणि सगळ्यांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलेलं आहे. आनंद इतका मिळाला या मेळाव्याचा की आता भरून येत आहे बोलताना की एवढे दिवस या मेळाव्याबद्दल सगळी आखणी चाललेली होती. फायनली आज ते झालेलं आहे आणि सगळ्यांना आनंद वाटलेला आहे या मेळाव्याचा. महाराज अशीच सगळ्यांकडनं काहीतरी सेवा करून घेत राहोत, आमच्याकडनं अशीच सेवा घडत राहो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. सगळ्यांचे आभार मानते. जय गजानन. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.